नमस्कार मित्रांनो, आज आपण कॅल्क याच्यामध्ये आपल्याला व्हीलुकअप हा फॉर्म्युला बघायचा बघा. तर व्हीलुकअप करण्यासाठी तुम्हाला व्हीलुकअप काय असतं याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. व्हीलुकअप हा फॉर्म्युला एका वेळेला भरपूर काही गोष्टी आपण फाइंड आउट करून एका हेड खाली बघू शकतो. त्यासाठी व्हीलुकअपचा वापर केला जातो. एकाच वेळेस जर आपल्याला भरपूर काही माहिती, भरपूर कॉलममधली माहिती एका हेड खाली एकाच लाईनमध्ये जर आपल्याला पाहायची असेल तर आपण व्हीलुकअपचा वापर करू शकतो. फॉर एक्झाम्पल इथे एक सीट दिलेली आहे बघा. प्रोडक्ट आय डी दिलेला आहे, त्यांचा आयटम आहेत, कोणकोणते आयटम येते, त्यानंतर कोण्या कंपनीचे, कंपनी लिमिटेड म्हणजे कंपनीचे आहेत ते आयटम, ते कंपनीचं नाव, त्यानंतर क्वांटिटी, किती क्वांटिटी आपण ते आणलेले आहेत ते, आणि त्याचं रेट, प्रत्येक आयटमचं पर्टिक्युलर काय रेट आहे आणि त्याचं रेट इथं दिलेलं आहे, आणि त्याची टोटल अमाऊंट किती आहे ते सुद्धा इथे दिलेली आहे. म्हणजे प्रोडक्ट आय डी, आयटम, कॉलम, क्वांटिटी, रेट आणि टोटल अशा प्रकारची माहिती आपल्याला बिल इथे दिलेलं आहे. आता यानुसार आपल्याला आता आढावा घ्यायचा आहे की पर्टिक्युलर जर वर्ड टाकला आपण इथे 104 इथे याच्यामध्ये प्रोडक्ट आय डीमध्ये, तर आपल्याला डायरेक्ट इथे आयटमचं नाव, क्वांटिटी, रेट आणि टोटल आलं पाहिजे. आता एक कॉलम मिसिंग केलेलं आहे इथे कंपनीचं, त्याची काही आवश्यकता नाही म्हणून तो काही घेतला नाही. तसं काही नाही, आपण पाहिजे तर सर्व घेऊ शकतो, कमी करू शकतो, जास्तही करू शकतो. आपल्याला जे कॉलम हवे आहेत ते कॉलम आपण इथे घेऊ शकतो. तर त्यासाठी बाजूला जे हेडिंग आहेत ते हेडिंग कॉपी करून घ्यायचे कोणत्या एका ठिकाणी कोपऱ्यामध्ये, आणि आपल्याला इथे आयटम सुरुवात करायची आहे. त्या आयटमसाठी माहिती पुटअप करण्यासाठी फॉर्म्युला सुरुवात करायचं आहे. फॉर्म्युल्याचं नाव आहे व्हीलुकअप. आता व्हीलुकअप फॉर्म्युला कशा प्रकारे वापरायचा ते बघूया. सर्वात प्रथम तुम्हाला हा जो डाटा आहे, हा डाटा माहीत असणं गरजेचं आहे कशाचा आहे, आणि त्यातून आपल्याला काय फाइंड आउट करायचं ते निश्चित असलं पाहिजे. लक्षात. आता सर्वात प्रथम घेऊया प्रोडक्ट आय डी. जर टाकला तर आपल्याला आयटम, क्वांटिटी, रेट आणि टोटल असं आलं पाहिजे. सर्वात प्रथम आपण आयटमपासून सुरुवात करूया की जसं आयटम आहे या ठिकाणी जर एखादा आयटम टाकला आपण, प्रोडक्ट आय डी टाकला 107, तर त्याचं आयटमचं नाव इथं आलं पाहिजे. मग ज्या ठिकाणी आपल्याला ॲन्सर हवा आहे त्या ठिकाणी आपण क्लिक केलं पाहिजे. आपल्याला आयटम या ठिकाणी ॲन्सर हवा आहे, बरोबरचं चिन्ह द्यायचं, फॉर्म्युला वापरा व्हीलुकअप, स्पेलिंग वगैरे व्यवस्थित टाकायचं. जसं टाकलं तसं आपल्याला पहिलं ब्रॅकेट चालू करायचं. त्यानंतर म्हणतो तो सर्चिंग क्रायटेरिया. क्रायटेरिया म्हणजे आपल्याला सर्चिंग क्रायटेरिया कशामधून ही माहिती शोधायची आहे. तर ती माहिती शोधण्यासाठी 101 इथून सुरुवात करायची, सिलेक्शन करायचं, आणि जेवढा डाटा आहे आपला तो सर्व डाटा काय करायचा आहे इथे सिलेक्ट करून घ्यायचा. म्हणजे तो होतो B5 ते G19. सॉरी, त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, हे सिलेक्शन करण्याच्या अगोदर आपल्याला ही माहिती कशाच्या आधारावर घ्यायची आहे, म्हणजे कुठे क्लिक केल्यावरती आयटम टाकल्यानंतर येणार आहे. त्यासाठी प्रोडक्ट आय डी का टाकलं, आपल्याला माहिती जर सेव्ह करायची, पण कशावरती सेव्ह करायची की कोणता नंबर टाकल्यानंतर आपल्याला आयटम दिसला पाहिजे. तर आपल्याला तो नंबर आहे, त्याचा ॲड्रेस आहे I5. लक्षात. प्रोडक्ट आय डी टाईप केल्यानंतर आपल्याला आयटम दिसला पाहिजे, त्याची क्वांटिटी दिसली पाहिजे, ते रेट आला पाहिजे. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला काय करावं लागेल, प्रोडक्ट आय डीचा जो सेल ॲड्रेस आहे तो सिलेक्ट करावा लागेल, म्हणजे तो होतो I5. त्यानंतर कॉमा देऊन तुम्हाला नंतर प्रोसेस करायची आहे पूर्ण सिलेक्शन रेंज. जो काही सिलेक्टेड एरिया आहे, टाईप केलेला मॅटर आहे, ते सर्व माहिती, म्हणजे ती माहिती होती B5 ते G19. पुन्हा लक्ष द्या, इज इक्वल्स टू व्हीलुकअप फॉर्म्युला कंसामध्ये आपल्याला प्रोडक्ट आय डी टाकायचा आहे. ज्या ठिकाणी प्रोडक्ट आय डी टाकणार आपण फाइंड आउट करण्यासाठी तो प्रोडक्ट आय डीचा सेल ॲड्रेस पहिले टाकायचा, म्हणजे I5, त्यानंतर कॉमा, नंतर B5 ते G19 हा सेल रेंज, जे काही सिलेक्टेड सर्व डाटा आहे त्याचे सेल रेंज आहे. त्यानंतर कॉमा दिल्यानंतर आयटम हा कॉलम किती नंबरला आहे. आता बघा, कॉलम ए, कॉलम बी, कॉलम सी, कॉलम डी, कॉलम ई. आता हे नंबरिंग नव्हे, हे काय अल्फाबेट, कॉलमला काय असतात अल्फाबेट. मग आपल्याला नंबर कसा शोधायचा आहे की आपण सिलेक्ट केलेल्या सारणीमध्ये, आपण सिलेक्ट केलेल्या टेबलमध्ये प्रोडक्ट आय डी किती नंबरला आहे, 1 नंबरला आहे. आयटम हा कॉलम किती नंबरला आहे, 2 नंबरला आहे. कॉलम कंपनी लिमिटेड आहे किती नंबरला आहे, 3 नंबरला. क्वांटिटी आहे किती नंबरला आहे, 4 नंबरला. रेट किती नंबर 5, आणि टोटल किती 6. असे टोटल माझ्याकडे 1 2 3 4 5 6 कॉलम आहेत माझ्या शीटमध्ये. जर तुम्ही ABCD नुसार घ्याल तर पहिला A नंबरचा कॉलम येईल, हा 2 नंबरचा येईल, हा 3 नंबरचा येईल. तर तसं करायचं नाही. तुम्हाला कॉलम कोणता पाहिजे, आपण टाईप केलेल्या कॉलमपासून, म्हणजे तिथून सुरुवात करायची. तर प्रोडक्ट आय डीचा 1 नंबरचा कॉलम पकडायचा, आयटमचा 2 नंबरचा धरायचा, त्यानंतर हा 3 नंबरचा, 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर.
तर मग अशा प्रकारे तुमचा आयटम हा किती नंबरला कॉलम येईल? 2 नंबरला. तर मग 2 प्रेस करायचे, तिथे 2 प्रेस करायचे, कॉमा 0 टाईप करायचं, कंपल्सरी 0 लावायचं, कंस पूर्ण. पुन्हा लक्षात द्या, इज इक्वल्स टू VLOOKUP कंसामध्ये I5 जिथून प्रोडक्ट आयडी आपल्याला घ्यायचा आहे, प्रोडक्ट आयडी टाकायचा आहे, त्या प्रोडक्ट आयडीचा सेल ॲड्रेस, कॉमा सेल रेंज पूर्ण आणि कॉमा देऊन आपला जो कॉलम आहे, जसं आयटमचा कॉलम आहे, आपल्याला आयटम हेडिंग आहे का नाही, आयटम हेडिंगसाठी आपल्याला कोणता कॉलम घ्यायचा आहे? 1 नंबरचा तर प्रोडक्ट आहे, 2 नंबरचा आयटम आहे, म्हणजे 2 नंबर टाकायचं आणि 0 मारून एंटर करायचं. बघा सध्या इथे येणे आलेलं आहे. आपण एक एक्झाम्पल म्हणून प्रोडक्ट आयडी टाकूया इथे 107 एंटर. 107 याच्यावरती समोर काय आलेलं आहे? माऊस आलेला आहे. पण माऊस इथं आपण एकच फॉर्म्युला वापरला, त्याच्यामुळे माऊस आला. आपल्याला काय करायचं आहे? क्वांटिटी सुद्धा आलं पाहिजे, रेट सुद्धा आलं पाहिजे आणि टोटल सुद्धा आलं. सेम फॉर्म्युला तुम्हाला आता क्वांटिटीसाठी वापरायचा आहे. पुन्हा इज इक्वल्स टू VLOOKUP कंसामध्ये पुन्हा सेल रेंज कुठून शोधायचं आपल्याला? पूर्ण याच्यातून सेल रेंज शोधायची आहे. पुन्हा इथे क्लिक करा. सॉरी, त्याच्या अगोदर तुम्हाला करायचं आहे प्रोडक्ट आयडी कॉमा आणि नंतर सेल रेंज. प्रोडक्ट आयडी कॉमा सेल रेंज कॉमा. आता किती नंबरचा कॉलम आहे तुमचा क्वांटिटीचा? प्रोडक्ट आयडी 1, आयटम 2 आणि कॉलम 3 आणि क्वांटिटीचा 4. तर 4 टाईप करावं लागेल आणि कॉमा 0 कंस पूर्ण. बरोबर आहे? VLOOKUP फॉर्म्युला, त्यानंतर प्रोडक्ट आयडीचा सेल ॲड्रेस, कॉमा सिलेक्टेड रेंज, त्यानंतर कॉमा 4 नंबर का टाकले आपण इथं? की कॉलम आपला 4 नंबरला आहे. कोणता? क्वांटिटीचा. 1 2 3 4 4 कॉमा 0. बघा 12. बघा 107 नंबरचा जो माऊस आयटम आहे त्याचं क्वांटिटी किती आहे? 12 आहे. बरोबर 12. अशा प्रकारे रेट घ्यायचं आहे. पुन्हा सेम बरोबरचं चिन्ह VLOOKUP कंसामध्ये जो प्रोडक्ट आयडी आहे आपण त्याचा सेल ॲड्रेस काय आहे? तो I5 कंपल्सरी सगळीकडे I5 कॉमा सिलेक्टेड रेंज सेम असणार आहे तीच जी आहे ते सगळे सिलेक्टेड रेंज कॉमा. आता कॉलम किती नंबरचा आहे रेटचा? 1 2 3 4 5 5 टाकायचे कॉमा 0 कंस पूर्ण आहे 250. बघा 107 नंबरचा जो माऊस आहे त्याचं 250 आहे रेट आहे आणि टोटल काय आहे त्याची? सेम बरोबरचं चिन्ह VLOOKUP स्पेलिंग बरोबर आहे VLOOK लूक कंसामध्ये VLOOKUP कंसामध्ये प्रोडक्ट आयडीचा सेल ॲड्रेस कॉमा सेल रेंज पूर्ण सेल रेंज काय आहे? सेल रेंज सिलेक्ट करायची कॉमा किती नंबरचा आहे कॉलम आता? रेटचा 1 2 3 4 5 6 टाकायचे कॉमा 0 कंस पूर्ण एंटर. 3000. बघा माऊस त्याचा क्वांटिटी 12 आहे, रेट 250 आणि त्याचे टोटल किती आहे? 3000 रुपये. अशा प्रकारचं VLOOKUPच्या साहाय्याने तुम्ही पर्टिक्युलर करू शकता. आता हे आपण एकदा तयार केलं, सर्व फॉर्म्युले वापरले की फक्त तुम्हाला काय करायचं? काय म्हणतात? प्रोडक्ट आयडीच्या ठिकाणी तुम्हाला नंबर टाकायचा. फॉर एक्झाम्पल आता टाकूया आपण 111 म्हणजे 111ला कोणता आयटम येतो? 111ला आलेला SSD कम्पॅक्ट कंपनीचं तर कामच नाही. त्यानंतर क्वांटिटी किती? 5 आहेत. त्यानंतर रेट काय? 1300 रुपये आणि त्याचा हे काय? टोटल 6500. कळलं का? कुठलाही आयटम घ्या. आता इथं टाईप करायचं काम फक्त 102 टाईप करा. I5 CPU आहे, त्यानंतर त्याची क्वांटिटी आहे 7, त्याचा रेट आहे 5800 आणि टोटल येते 40600. अशा प्रकारचं हे बिलिंगचं किंवा कुठल्याही प्रकारची माहिती एका टायमाला तुम्ही भरपूर बनवू शकता. भरपूर माहिती एका टायमाला फाइंड आउट करू शकता. अशा प्रकारे तुम्ही VLOOKUP फॉर्म्युला वापरू शकता. धन्यवाद.